परम पवित्र अशी ही श्री शिव महापुराण कथा आणि या शिव महापुराण कथेचा आजचा आपला चौथा दिवस चालू आहे। या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज चौथ्या दिवशी अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही प्रत्येक जण निष्ठेनं एकाग्रतेनं कथा श्रवण करत आहे। अनेक नवनवीन कथा या ठिकाणी आपण पाहून गेलोय। कालच्या सत्रामध्ये आपण कोणाकोणाची निर्मिती पाहिली। सुरुवातीला या जगताची उत्पत्ती कशी झाली आहे, जगताच्या उत्पत्तीची कथा पाहत असताना सदाशिव आणि शिवा नावाची शक्ती त्या प्रलयातून कशी निर्माण झाली हे आपण पाहिलं। त्यानंतर या दोघांनी एक नगरी तयार केली, नगरी निर्माण केली। नाव काय तिचं? काल होते ना तुम्ही? कोणती नगरी आहे ती? काशी नगरी। त्यानंतर शिवा नावाची शक्ती आणि सदाशिव भगवान यांनी एक दिव्य पुरुष निर्माण केला, त्यांचं नाव विष्णू। विष्णूंची निर्मिती आपण पाहिली। त्यानंतर दुसरा दिव्य पुरुष, त्यांचं नाव ब्रह्मा। आणि सदाशिवांना ब्रह्माचा राग आल्यानंतर ब्रह्माचं मस्तक छाटण्यासाठी तिसरा दिव्य पुरुष निर्माण केला होता। त्या दिव्य पुरुषाचं नाव आहे भैरव, हे आपण पाहिलं। आणि विष्णू ब्रह्मा या दोघांनी मिळून अवघ्या विश्वातली पहिली पूजा, भोलेनाथांची पहिली पूजा कशी संपन्न केली आहे आपण काल विस्तारानं पाहिलं। आणि तो दिवस कोणता होता तेही मी तुम्हाला सांगून गेले। कोणता दिवस होता? महाशिवरात्रीचा दिवस। आज आपल्याला याच महाशिवरात्रीची कथा पाहायची, तीच कथा ऐकायची। हा ही महाशिवरात्रीची कथा तुम्ही अनेकांनी ऐकलेलीही असेल। ही कथा सांगण्या अगोदर मी तुम्हाला प्रहराचं गणित समजावून सांगते। कारण महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा ही रात्रीचे 4 प्रहर पूजा करावी लागते। ती कशा प्रकारे करायची त्या पूजेचा विधी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, पण अगोदर प्रहराचं गणित समजून घ्या। एका दिवसामध्ये 8 प्रहर असतात। 24 तासात 8 प्रहर पहा। मग त्यात दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर, सगळे मिळून 8 प्रहर। दिवसाचे 4 प्रहर कोणते तर लक्ष देऊन ऐकायचंय। ज्या वेळेला सूर्योदय होतो, सूर्योदयाच्या नंतरचे 3 तास, समजा 6 वाजता सूर्योदय होतोय, 6 ते 9 दिवसाचा पहिला प्रहर, 9 ते दुपारचे 12 दिवसाचा दुसरा प्रहर, दुपारचे 12 ते 3 दिवसाचा तिसरा प्रहर, आणि दुपारचे 3 ते संध्याकाळचे 6 दिवसाचा चौथा प्रहर। त्यानंतर पहा आता रात्रीचे 4 प्रहर कोणते? सूर्यास्तानंतरचे पहिले 3 तास, 6 ते 9 हे 3 तास रात्रीचा पहिला प्रहर, रात्रीचे 9 ते रात्रीचे 12 रात्रीचा दुसरा प्रहर, रात्री 12 ते पहाटे 3 रात्रीचा तिसरा प्रहर, आणि पहाटे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर। पहा, या 24 तासांना
8 प्रहरामध्ये विभागलं गेलंय। 8 प्रहर लक्षात आले? मी तुम्हाला दिवसाचे 4 प्रहर सांगितले आणि रात्रीचे 4 प्रहर सांगितले। मग रात्रीचे जे 4 प्रहर आहेत, रात्रीच्या या 4 प्रहरामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी। नावच पहा, शिव रात्री म्हणजे शिवाची रात्र, आणि त्या रात्री भगवान भोलेनाथांची पूजा केल्यानंतर भगवान भोलेनाथ अगदी सहजतेने प्रसन्न होतात। आपल्याला एक सत्ययुगातली कथा पाहायची। या महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्यानं कुणाचं कल्याण झालंय, कुणाचं हित झालंय, हे या कथेतून मी तुम्हाला सांगणार आहे। सत्ययुगातली कथा आहे। एक शिकारी आहे, व्याध, ज्याला आपण पारधी सुद्धा म्हणतो। हा शिकारी शिकार करण्यासाठी निघाला। याचे मुलं बाळ घरी आहेत, सगळ्यांना भूक लागली आहे, त्यांच्या पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था व्हावी म्हणून हा व्याध, हा शिकारी शिकार करण्यासाठी वनात आला। पण पहा, वनात जाताना त्याला माहिती होतं, प्रत्येकाच्या कामाबद्दल ज्याला त्याला माहिती असते, आपल्याला किती वेळ लागणार, काय काय लागणार, यालाही माहिती होतं। शिकार लवकर सापडत नाही, आपला दिवसही जाऊ शकतो। मग यानं आपल्या सोबत काही शिदोरी घेतली, दिवसभराची पोटापाण्याची व्यवस्था म्हणून सोबत शिदोरी घ्यावी। त्याचबरोबर तहान लागली तर पिण्यासाठी पाणी पाहिजे। मग पाण्याची एक सळई त्यानं आपल्या कमरेला बांधली। पूर्वीच्या काळी सळई होती, आता जसं बॉटल आहे ना, तसं पूर्वीच्या काळी सळई असायची। ती कशाची असते हे मला काही माहिती नाही, मी सुद्धा ऐकूनच आहे। सळई पहा, ती पाण्याची सळई कमरेला बांधली आणि हा शिकारी आता शिकार करायची। मग काहीतरी आपल्याकडे शस्त्र पाहिजे, काहीतरी साधन पाहिजे। मग या शिकाऱ्यानं, या व्याधानं एक धनुष्यबाण हाती घ्यावा। धनुष्यबाण हातात घेतला आणि आता पूर्ण तयारीनिशी हा वनात निघालाय। वनात येऊन पोहोचला। वनात आल्यानंतर शिकार शोधतोय। बराच वेळ झाला हा व्याध शिकार शोधतोय, पण काहीच हाती लागत नाही। काही पशु पक्षी काही सापडायला तयार नाही। अख्खा दिवस उलटून चाललाय। शिकार शोधता 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 पूर्ण दिवस उलटला। आता रात्र व्हायला सुरुवात झाली आहे, पण शिकार काही याच्या हाती आली नाही, शिकार सापडली नाही। आणि रिकाम्या हातानं परत कसं जावं? घरी आपले कुटुंब आहे, सगळे वाट पाहत असतील। आपले वडील, आपले पिताजी काहीतरी घेऊन येतील म्हणून मुलं बाळ वाट पाहत असतील। मग यानं विचार केला, आपण रिकाम्या हातानं परत जायचं नाही, भलेही रात्र झाली तरी चालेल, पण शिकार घेऊनच जायची। या व्याधानं विचार केला आणि पहा, हा व्याध रात्र झालीये, अंधार पडत चाललाय, तरी सुद्धा त्या घनदाट जंगलामध्ये आहे। यानं एक सरोवर पाहिलं आणि त्या सरोवराच्या काठावरती एक भलं मोठं बेलाचं वृक्ष त्याला दिसलं। त्यानं वृक्ष पाहिला, त्याला माहिती नव्हतं की हे बेलाचं झाड आहे। कशाचं झाड आहे ते माहिती नाही, फक्त झाड मोठं आहे। मग विचार केला, अरे रात्रीच्या वेळी या सरोवरावरती पाणी पिण्यासाठी अनेक पशु पक्षी येतील। मग पशु पक्षी पाणी पिण्यासाठी आल्यानंतर आपण त्यांची शिकार करू, या हेतून ते जे बेलाचं झाड होतं
त्या बेलाच्या झाडावरती हा व्याध त्या झाडावरती चढला, एका फांदीवरती जाऊन बसला। झाडावरती जाऊन बसलाय, बराच वेळ वाट पाहतोय, अरे पाणी पिण्यासाठी काहीतरी पशु पक्षी कोणीतरी येईल। आणि अचानकपणे त्याला दिसलं की अरे लांबून एक हरिणी येतीये। ती हरिणी येताना पाहिली, आनंद वाटला, अरे आता शिकार सापडली, आता ही हरिणी जी समोरून येते ना तिची आपण शिकार करू आणि मग लगेच शिकार झाल्यानंतर आपण घरी निघून जाऊ। ती हरिणी समोर आली, याला तिची शिकार करायची आहे। यानं काय केलं, धनुष्यबाण जो होता त्या धनुष्यावरती बाण लावला, नेम धरण्यासाठी खाली वाकणार, नेम धरत होता, पण नेम धरताना मधोमध त्या बाणाला काही बेलाची पानं आडवी येत होती। पानं आडवी येत आहेत, ती बेलाची पानं त्यानं तोडली आणि खाली टाकले। त्या झाडाखाली शिवपिंड होते, हे त्याला माहिती नव्हतं। त्या झाडाखाली शिवपिंड होती, त्यानं बेलाची पानं तोडली आणि खाली टाकली। बेलाचं पान सहज शिवपिंडीला अर्पण झालं न कळत। त्यानंतर नेम धरण्यासाठी खाली वाकला, जसा वाकला कमरेला जी पाण्याची सळई होती ना, त्या सळईतून पाणी त्या शिवपिंडीवरती पडलं। जलधारा भगवंताला अर्पण केल्या गेली, सळईतलं पाणी खाली पडलं। पहिल्या प्रहरातली त्याची पहिली पूजा संपन्न झाली। नकळत हे सगळं घडलं, बेलपत्र वाहिल्या गेलं, जलधारा पण वाहिल्या गेली। रात्रीच्या पहिल्या प्रहरात त्याच्याकडून पूजा संपन्न झाली आणि पहा, त्यानं पानं तोडताना, नेम धरताना ती जी कुजबूज होती, ती कुजबूज त्या हरिणीच्या कानावरती पडली आणि तिचं लक्ष त्या झाडाच्या फांदीकडे गेलं। अरे नक्कीच कोणीतरी या फांदीवरती बसलेला आहे। बारीक पाहावं तर लक्षात आलं, एक शिकारी या फांदीवरती आहे आणि आपली शिकार करण्याच्या मार्गावर आहे। आता तो आपली शिकार करणार। ती हरिणी त्या व्याधाला बोलायला लागली, व्याध दादा, अहो माझी शिकार करू नका। म्हटली मी गर्भवती आहे, तुम्हाला माझी शिकार करायची आहे ना, एक काम करा। म्हटली मी घरी जाते, माझ्या पिल्लांना जन्म देते, पिल्लांना जन्म देऊन पुन्हा तुमच्याकडे येते आणि मग तुम्ही माझी शिकार करा। हा जो व्याध होता, व्याध म्हटला, अगं हरिणी पहा, याला शिकार दिवसभर थांबून मिळाली नव्हती, कशी तरी ही शिकार हाती पडतीये। तर ही हरिणी सांगते, मला आत्ता मारू नका, मी परत येते, पिल्लांना जन्म देऊन येते। या व्याधानं सांगावं, अगं हरिणी तू असं काय बोलतेस, तू म्हणशील की मी पिल्लांना जन्म देऊन परत येते, पण मरण कुणाला हवंय, मरण कुणाला प्रिय आहे, कुणालाच मरण यावं असं वाटत नाही आणि ते आल्याशिवाय राहत नाही, ते ठरलेलंच आहे। ज्या प्रकारे आपला जन्म झाला त्या प्रकारे मरणही ठरलेलं आहे। शरीराची होय माती, माती शरीराची होय माती, शरीराची होय माती, माती शरीराची होय माती, माती शरीराची होय माती, माती शरीराची होय माती, माती
शरीराची होय माती. आपल्याला जरी वाटलं की मला मरण येऊच नाही, तरी सुद्धा मरण येणार आहे. जन्म झालाय म्हटल्यावर मरण येणारच आहे. पहा, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत फार छान वर्णन केलं. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणो नये धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला आल्यानंतर दोन सोहळे मानवाला भोगावेच लागतात. पहिला सोहळा तो तुम्ही आम्ही प्रत्येकानं भोगलाय. कोणता सोहळा? जन्माचा सोहळा. आणि आता दुसरा सोहळा जो इच्छा नसतानाही भोगावा लागणार आहे, तो आहे मृत्यूचा सोहळा. हे दोन सोहळे प्रत्येकाला भोगावे लागतात. इच्छा असेल नसेल तरी सुद्धा ठरलेलेच आहेत. पहा, या व्याधानं सांगावं, अगं हरिणी, मरण कुणाला प्रिय नाही, कुणाला मरावं वाटत नाही. सगळे मरणापासून लांब पळतात. मग तू असं का म्हणतेस? माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही की पिलांना जन्म देते आणि परत येते. मरणासाठी कोणी होऊन येत असतं का? कोणी होऊन मरणाच्या मागे पळत असतं का? नाही पळत. ही जी हरिणी आहे, या हरिणीनं सांगावं, व्याध दादा, तुमचा विश्वास बसत नाहीये ना, तर ऐका. मनुष्यच काय, पशु सुद्धा दिलेला शब्द पाळतात. पशु सुद्धा आपल्या दिलेल्या वचनाला जागतात. हे सत्ययुग आहे. त्या हरिणीने सांगावं, म्हटली, मी जर दिलेला शब्द पाळला नाही तर ब्राह्मणांचे वेद जाळल्यावर जितकं पाप लागतं ना, त्या पापाची भागीदारी मी होईल. या व्याधाला दया आली आणि त्या हरिणीला सांगितलं, जा पिलांना जन्म दे आणि पुन्हा ये, मग मी तुझी शिकार करतो. ती हरिणी परत गेली पण यायलाच तयार नाही. हा व्याध इथं वाट पाहतोय, ही हरिणी आता येईल मग येईल. पहिला प्रहर उलटून गेला. रात्रीचा पहिला प्रहर उलटलाय, तरीही गेलेली हरिणी परत येत नाहीये. हा वाट पाहतोय आणि दुसरा प्रहर सुरू झाल्यानंतर पुन्हा या व्याधानं पाहिलं की अरे, याच सरोवरावरती पाणी पिण्यासाठी अजून एक हरिणी येतेय. याला वाटलं जाऊ द्या, आधीची गेली ती परत आली नाही, आता दुसरी आली, हिला आपण जाऊ द्यायचं नाही. प्रसन्न झाला, आनंदित झाला. त्या हरिणीला पाहिलं, हरिणी जशी जवळ जवळ येत आहे, यानं लगेच तिची शिकार करण्याची तयारी सुरू केली. अगोदरच्या सारखंच केलं. त्या धनुष्यावरती बाण ठेवला, नेम धरणार, काही पानं अडवी यायला लागली. ती पानं तोडून खाली टाकली. पुन्हा कशावरती पडली? ती पानं शिवपिंडीवरती पडली. बेलपत्र देवाला अर्पण केल्या गेलं. आता पुन्हा नेम धरण्यासाठी खाली वाकला, तर कमरेला जी पाण्याची सळई होती, त्या सळईतून पाणी खाली पडलं. ते भोलेनाथांच्या शिवपिंडीवरती पडलं आणि दुसऱ्या प्रहराची पूजा याच्या हातून संपन्न झाली. याला काही हे लक्षात येत नव्हतं, कळतही नव्हतं, माहितीही नव्हतं. याच्या हातात धनुष्यबाण आहे आणि शिकार करण्याच्या तयारीत आहे. तेवढ्यात त्या दुसऱ्या हरिणीचं लक्ष जावं, अरे कोणीतरी व्याध आपली शिकार करतोय. आता त्याचा बाण आपल्याकडे येईल आणि आपला मृत्यू होईल. लगेच त्या हरिणीनं विनंती करायला सुरुवात केली, व्याध दादा थांबा, मला मारू नका. म्हटली, अहो मी एक आई आहे, माझे 2 पाडसं आहेत जे माझ्या घरी आहेत आणि मी पाणी पिण्यासाठी इथं आले. तुम्ही जर मला लगेच मारलं
तर माझी ती सोन्यासारखी लेकरं घरी माझी वाट पाहत बसतील. मला मारू नका म्हटली. मी जाते, माझ्या पिल्लांना माझ्या पाडसांना सांगते, त्यांना सगळं काही सांगून पुन्हा तुमच्याकडे येते, मग तुम्ही माझी शिकार करा. या व्याधानं सांगावं, हरिणी अगं आत्ताच एक हरिणी असंच काहीतरी कारण सांगून इथून निघून गेली, ती परत आलीच नाही, मग तू परत कशावरून येणार? माझा विश्वास बसत नाही, मी तुला जाऊ देणार नाही. पण मात्र ही हरिणी विनंती करते, व्याददादा या हरिणीनं विनंती करावी. म्हटली, व्याददादा माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा, माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवा. हे सत्ययुग आहे, या युगात कोणी कोणाला फसवत नाही, कोणी कोणाला खोटं बोलत नाही. म्हटली, मी जर दिलेला शब्द पाळला नाही, मी जर माझ्या वचनाला जागले नाही, माझं वचन पाळलं नाही, तर जनावरांचा चारा जाळल्याचं जेवढं पाप लागतं, त्या पापाची भागीदारीण मी होईल. ते पाप माझ्या माथी येईल. जनावरांचा चारा जाळल्यानंतर जेवढे पाप लागते ना, ते पाप मला भोगावं लागेल. म्हटली, माझ्यावर विश्वास ठेवा, मी पुन्हा परत येईल. मी दिलेला शब्द मोडणार नाही. पहा बरं का, ही हरिण, याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, नवे नवे तर तुम्हा आम्हाला घ्यायची आहे. या हरिणी सांगतात की दिलेला शब्द पाळतो आम्ही. नवे नवे तर पुढे मी तुम्हाला सांगून जाणार आहे की कशा प्रकारे दिलेल्या शब्दाला या हरिणी जागतायत. याच्यातून आपल्याला शिकायचंय, अरे हे पशु असून सुद्धा दिलेला शब्द पाळतात, दिलेलं वचन पाळतात. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, मग आपण आपल्या शब्दाला का जागू नये? लक्षात येतंय ना सर्वांच्या? एखाद्याला शब्द दिला ना, तो आपण पाळलाच पाहिजे. जर आपल्याच्यानं काही करणं होत नसेल तर विनाकारण कुणाला तरी वचन देऊ नका, कुणाला तरी शब्द देऊ नका. आणि तोंडातून शब्द गेलाच तर कसल्याही परिस्थितीत दिलेल्या शब्दाचं पालन करा, वचनाला जागा. पहा, रघुवंशाची कीर्ती कशामुळे आहे? तर या रघुवंशाची रीत होती की दिलेला शब्द पाळणं, दिलेल्या वचनाला जागणं. प्रभू रामचंद्र राजा दशरथांनी कैकेयी मातेला जे वचन दिलं होतं, त्यांनी दिलेला शब्द पूर्ण व्हावा याच्यासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. मग तुम्ही आम्ही आपण दिलेलं वचन, आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे. यातून आपलं आचरण कसं आहे हे समोरच्याच्या लक्षात येत असतं आणि त्यावरून समोरचा आपली किंमत ठरवत असतो. पहा, ही जी हरिणी आहे, ही हरिणी सांगते, व्याददादा माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा, जाऊ द्या मला. तिनं जे सांगितलं ना की जनावरांचा चारा जाळल्याचं पाप मला लागेल, मी जर माझा शब्द पाळला नाही तर त्या पापाची भागीदारीण होईल. या व्याधाला पुन्हा तिच्यावरती विश्वास बसावा. तिची दया आली की एक आई लेकरांसाठी तळमळतीये, मग हिला जाऊ दिलं पाहिजे. त्यानं सांगितलं, जा तुझ्या लेकरांना सांगून परत ये, मग तुझी शिकार मी करतो. ती हरिणी गेली. आता पुन्हा हा व्याध वाट पाहतोय, अरे या दोघीतून एक तरी हरिणी परत येईल. दोघी नाही आल्या तरी चालेल, एक का होईना परत नक्की येईल. वाट पाहतोय. रात्रीचा दुसरा प्रहर उलटून चालला. दुसरा प्रहर संपला. तिसऱ्या प्रहराला सुरुवात झाली. तिसरा प्रहर सुरू झाला तरी सुद्धा या 2 हरिणी परत आल्या नाहीत.
आता या तिसऱ्या प्रहरामध्ये एक हरिण त्या सरोवरावरती येताना या व्याधानं पाहिलं. पहा बरं का, अगोदर हरिणी होत्या, आता येत होतं ते हरिण होतं. ते हरिण येताना पाहिलं आणि आता पुन्हा आनंद झाला. अरे त्या दोघींना जाऊ दिलं, पण आता याला जाऊ द्यायचं नाही. ते हरिण आलं, पुन्हा तोच प्रकार. नेम धरला, पानं आडवी आली, ती तोडून खाली टाकली, शिवपिंडीवरती पडली. नेम धरण्यासाठी खाली वाकला तर कमरेच्या सळीतलं पाणी खाली पडलं. त्यानंतर ते जे हरिण होतं त्यानं पाहिलं की अरे हा व्याध आपली शिकार करत आहे, शिकार करणार आहे, याला थांबवलं पाहिजे, याला अडवलं पाहिजे. पुन्हा त्या हरिणानं आवाज द्यावा, व्याधदादा थांबा, माझी शिकार करू नका. त्या हरिणानं सांगावं, व्याधदादा अहो मी कुटुंब प्रमुख आहे, घरामध्ये माझ्या 2 पत्न्या आहेत, माझी 4 पाडसं आहेत, 4 लेकरं आहेत. म्हटलं व्याधदादा मी घरी जातो, माझ्या कुटुंबाला, माझ्या पत्न्यांना ज्याची त्याची जबाबदारी समजावून सांगतो आणि जबाबदारी समजावून सांगून पुन्हा तुमच्याकडे येतो, मग तुम्ही माझी शिकार करा. पण हा व्याध ऐकत नाही. मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. या हरिणानं पुन्हा विनंती करावी, अहो व्याधदादा माझा नाही, माझ्या कुटुंबाचा विचार करा. अहो मी कुटुंब प्रमुख आहे, घरातला कर्ता आहे, आणि ज्या वेळेला घरातला कर्ता व्यक्ती जातो तेव्हा कुटुंब रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. माझा नाही, माझ्या कुटुंबाचा विचार करा. जाऊ द्या मला, मी त्यांना ज्याची त्याची कामं समजावून सांगतो, ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या दाखवून देतो आणि पुन्हा तुमच्याकडे येतो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. व्याधदादा जर मी दिलेला शब्द पाळला नाही तर 24 प्रकारचे नरक मी भोगेन. व्याधाला आता कुठेतरी दया यायला लागली, अंतकरण कळवळायला लागलं आणि त्या हरिणालाही सांगितलं, जा तुझ्या कुटुंबाला जबाबदाऱ्या समजावून सांगून पुन्हा परत ये. ते हरिण, त्या हरिणानं आपल्या घरी जावं. पहा बरं का, अगोदरच्या ज्या 2 हरिणी आल्या होत्या त्या 2 हरिणी या हरिणाच्या पत्न्या होत्या. त्यातल्या पहिलीनं काय सांगितलं, मी घरी जाते, माझ्या पिलांना जन्म देते, मग तुमच्याकडे येते. तिनं घरी गेल्यानंतर 2 पाडसांना जन्म दिला होता, तिचे 2 पाडसं. त्यानंतर दुसरी जी हरिणी आली होती तिनं काय सांगितलं, माझे जे 2 पाडसं आहेत, माझे 2 लेकरं आहेत, मी त्यांना समजावून सांगते, त्यांना दूध पाजते आणि त्यांना त्यांचा निरोप घेऊन मी परत येते. तिचे ते 2 पाडसं, आधीचे 2, आत्ताचे 2, किती झाले, 4 पाडसं आणि या 2 पत्न्या, असे 6 जण घरी. आणि हे हरिण जे व्याधाच्या जवळ होतं, हे हरिण घरी आलं. ह्या 7 जणांचा तो परिवार, 7 जणांचा, 7 हरिणांचा तो समूह, पहा घरी आल्याच्या नंतर हे आपापसात भांडायला लागले. त्यातली पहिली हरिणी तिनं सांगावं, मी त्या व्याधाला वचन देऊन आली की माझ्या पिल्लांना जन्म देते पुन्हा तुमच्याकडे येते, मग शिकार करा. दुसरी हरिणी म्हणते, मी सुद्धा शब्द दिलाय, मी सुद्धा सांगितलंय की मी माझ्या पिल्लांना समजावून सांगते, त्यांना दूध पाजते आणि पुन्हा तुमच्याकडे परत येते, मग तुम्ही शिकार करा. त्यानंतर ते जे हरिण होतं 3ऱ्या क्रमांकावरती आलेलं, ते हरिणही सांगायला लागलं, अगं मी सुद्धा त्या व्याधाला वचन देऊन आलोय की माझ्या घरच्यांना ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या समजावून सांगतो आणि पुन्हा तुझ्याकडे परत येतो. प्रत्येक जण सांगतंय मी जाणार,
हरिणींना सांगावं मी वचन दिलंय मी जाणार, त्या हरिणानं सांगावं नाही मी जाणार. त्याच्या 2 हरिणी आहेत, त्या सांगतायत अहो या लेकरांना तुमची गरज आहे, लेकराला पित्याची गरज आहे. जोपर्यंत घरात पिता असतो तोपर्यंत कोणीच त्या घराकडे वाईट नजरेनं पाहू शकत नाही, चुकीची नजर टाकू शकत नाही. म्हटले तुमची गरज या कुटुंबाला आहे, लेकरांना तुमची गरज आहे. त्या पित्यानं सांगावं अगं एका वेळेला लेकराचा पिता नसला तरी चालेल, पिता जर नसेल तर त्या लेकराची आई दोघांचंही कर्तव्य पार पाडते, दोघांचीही जबाबदारी पार पाडते. लेकराला आई इतकी पित्याची गरज नाही, पिता नसेल तर चालेल पण आईशिवाय लेकरू राहू शकत नाही असं त्या पित्यानं सांगावं. हे आपापसात भांडतायत पण कशासाठी? मरणासाठी भांडतायत. एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी यांची आहे. हरिणीला सांगावं नाही आम्ही जाणार, ते हरिण सांगताय नाही मी जाणार. आपापसात भांडतायत आणि हे भांडव ते जे 4 पाडसं, हे भांडण ते 4 पाडसं ऐकतायत की आई वडील भांडतायत. यांचं भांडण बाजूलाच, ते 4 इवले इवले पाडसं ते सांगतायत आई बाबा तुम्ही थांबा आम्ही जातो, आम्ही त्या व्याधाकडे जातो, तुम्ही कोणीच जाऊ नका, तो व्याध आमची शिकार करेल. कोणीच कुणाचं ऐकत नाही, सगळेच भांडायला लागले की मी जाणार मी जाणार मी जाणार. आता सगळ्यांनी मिळून ठरवलं आपण सगळेच जाऊ, कोणीच थांबायचं नाही. सगळे निघाले, 7 जणांचा तो समूह. सगळेजण सरोवराच्या काठावरती आले, तिथपर्यंत आले आणि आता 4थ्या प्रहराला सुरुवात झाली. पहाटेची वेळ आहे, रात्रीचा 4था प्रहर आहे. या व्याधानं पाहावं अरे हरिणांचा समूह दिसतोय. अगोदर तरी एक हरिण येत होता पण आता तर अख्खा समूह आला. यांच्यातलं एक तरी आपण पकडू, यांच्यातलं एक तरी आपल्या हाती लागेल म्हणून आनंदित झाला. तो समूह जवळ जवळ यायला लागला. या व्याधानं पाहिलं तयारी करतोय, यातल्या हरिणाची शिकार आपण करू. तेवढ्यात ते 7ही जण, त्या सगळ्यांनी या व्याधाला विनंती करावी. प्रत्येक जण म्हणतंय की व्याधदादा माझी शिकार करा. त्या हरिणी सांगतायत व्याधदादा आम्ही तुम्हाला शब्द देऊन गेलो, तुम्ही आमची शिकार करा. ते जे हरिण होतं त्या हरिणानंही सांगावं व्याधदादा नाही नाही आमची शिकार करा. त्या पाडसाने सांगावं व्याधदादा ते छोटे छोटे पाडसं आमच्या आई वडिलांना काहीच करू नका, आमची शिकार करा. आता हा व्याध हा पारधी सुद्धा गोंधळात आहे, नेमकं कुणाची शिकार करावी. सगळेच जण मरणासाठी विनंती करत आहेत, मरणासाठी भांडतायत. या व्याधानं विचार केला अरे हे प्राणी असून, हे पशु असून एकमेकांसाठी मरायला तयार होत आहेत, एकमेकांसाठी जीव द्यायला तयार आहेत. आपण तर मनुष्य आहोत, आपण यांच्यावरती दया का दाखवू नये. अंतःकरण कळवळलं आणि या व्याधाला त्या सगळ्यांची दया आली. त्या सगळ्यांना सांगितलं मला तुमच्या कुणाचीच शिकार करायची नाही, तुम्ही आले तसे पाणी पिऊन परत जा, तुमच्या कुणाचीही शिकार मी करणार नाही. पहा दया ही माणसाकडं असली पाहिजे. दया ही एक प्रकारे माणसाची ताकद आहे. संतांकडे काय असतं? संतांच्या नावाचा जय जयकार आपण करतो, संतांचं गुणगान गातो. तर त्यांच्याकडे सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचं अंतःकरण हे दयेनं भरलेलं असतं. अंतःकरणामध्ये दया असते.
ते दया करणं कधी सोडत नाही, नव्हे तर दया हा त्यांचा स्वभाव किंवा दया हा त्यांचा धर्म आहे. आणि जो संतांचा धर्म आहे दया, तो आपलाही धर्म आहे. आणि तीच दया आपल्या प्रत्येकाकडे असली पाहिजे. या व्याधाला दया आली, कळवळा आला आणि त्या हरिणांना स्वतंत्र केलं. मला तुमची कोणाचीही शिकार करायची नाही. आणि शिकार करायची नाही म्हणून त्या बेलाच्या वृक्षावरून, त्या झाडावरून तो व्याध खाली उतरायला लागला. उतरत असताना पहा बरं का, त्याच्या हातात धनुष्यबाण होता. उतरत असताना त्याचा पाय एका फांदीमध्ये अडकल्या गेला. फांदीत पाय अडकला आणि तो उलटा झाला. त्याचं मस्तक खाली आणि पाय वरती झाले. मस्तक खाली झालं, पण प्रकार कसा घडला पहा. खाली जी शिवपिंड होती त्या शिवपिंडीवरती अलगदपणे याचं मस्तक टेकवल्या गेलं. वरती पाय, खाली मस्तक, आणि ते मस्तक शिवपिंडीवरती अलगद टेकवल्या गेलं. पहा, याच्याकडून पूजा घडली होती. 3 प्रहरात पूजा घडली आणि 4थ्या प्रहरात सुद्धा, जोपर्यंत याला परिचय नव्हता, जोपर्यंत माहिती नव्हतं की हे 7 हरिण आपल्यापासून गेलेलेच आहेत, जोपर्यंत अंतःकरण द्रवलं नव्हतं, तोपर्यंत पहा हा सुद्धा प्रयत्न करत होता की हा समूह आलाय ना, याच्यातून एक जण पकडू, एक जणाची शिकार करू. मग त्यावेळेला सुद्धा याच्याकडून नकळत पूजा घडलीच होती. अशा 4ही प्रहरांमध्ये पूजा घडली. आणि आता उतरत असताना मस्तकही टेकवल्या गेलं. मस्तक शिवपिंडीवरती टेकवलं गेलं. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भगवान भोलेनाथांना आपल्या भक्तावरती कृपा करणं हा भोलेनाथांचा स्वभाव आहे. भोलेनाथांच्या लक्षात यावं, अरे या भक्तानं स्वतःचा देह मला अर्पण केलाय. मस्तक शिवलिंगावरती होतं. हे भोलेनाथ प्रगट झाले. एका दिव्य तेजोमय रूपात भगवंतांना प्रगट व्हावं. बोला उमापती महादेव की जय. भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भोलेनाथांनी या व्याधाला सांगावं, तुला माग काय मागायचंय ते. तुझ्या या पूजेवरती, तुझ्या या भक्तीवरती मी प्रसन्न आहे. काय मागायचंय ते मागून घे. पण हा जो व्याध आहे, यानं सांगितलं, हा प्रामाणिक होता बरं का. पहा, व्याध होता, शिकारी होता, पण प्रामाणिक होता. यानं भोलेनाथांना विनंती केली, प्रभू तुमचं दर्शन मला घडलं. माझ्यासारख्या शिकाऱ्याला तुमचं दर्शन घडलं. कुणामुळं? तर फक्त या 7 हरिणांच्या समूहामुळं, या 7 हरिणांमुळं. मग प्रभू काय द्यायचं ते यांनाच द्या, मला काहीच नको. माझ्यासाठी हेच भरपूर झालं. तुमचं दर्शन मला घडलं. मग त्या व्याधाच्या विनंतीवरून भोलेनाथांनी ते जे हरिण होते त्यांना आशीर्वाद दिला. म्हटले, तुम्ही सप्तऋषी बनून तारामंडलामध्ये स्थित व्हाल. हा आशीर्वाद त्या 7 हरिणांना दिला. आणि आता या व्याधावरतीही भोलेनाथ प्रसन्न आहेत. त्याच्या इमानदारीवरती, त्याच्या प्रामाणिकपणावरती प्रसन्न आहेत. त्या व्याधालाही आशीर्वाद देत आहेत. त्याला आशीर्वाद द्यावा. म्हटले, या ठिकाणी तुझ्या हातून नकळत माझी पूजा घडली. 4ही प्रहर तू माझी नकळत पूजा केलीस. मग ज्या ठिकाणी तू माझी पूजा केलीस, हे ठिकाण तुझ्या नावानं जगविख्यात होईल. आणि ते ठिकाण पहा, आपल्या भारतात अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे. या अरुणाचल प्रदेशमध्ये एक व्याघ्रेश्वर नावाचं तीर्थस्थान आहे. व्याघ्रेश्वर तीर्थावरती हा सगळा प्रसंग, ही सगळी घटना घडलेली आहे.
पहिला आशीर्वाद दिला, या स्थानाला तुझं नाव प्राप्त होईल आणि हे स्थान जगविख्यात होईल. त्यानंतर दुसरा आशीर्वाद दिलाय की तू त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अगदी जिवलग सखा बनशील. केवट रूपानं भगवंताचा सखा बनण्याचं परम भाग्य तुला प्राप्त होईल. रामायण तुम्ही ऐकलंय? रामायण ऐकलंय का कधी? त्या रामायणामध्ये केवट नाव तुम्ही ऐकलं असेल. हे केवटजी प्रभू रामचंद्रांचे भक्त नव्हे तर अगदी जिवलग मित्र होते. जिवलग सखा असणारे केवटजी. केवट रूपानं प्रभू रामचंद्राचा मित्र बनशील हा आशीर्वाद भोलेनाथांचा आहे. त्यानंतर तिसरा आशीर्वाद दिला, म्हटले तू मला बेलपत्र वाहिलस, नकळत बेलपत्र अर्पण केलंस, पण बेलपत्र अर्पण करताना ते उलट अर्पण केलंस. मावशांनो, तुम्ही बेलपत्र वाहता, कसं वाहता हो? उलट वाहता ना का सरळ वाहता? बेलपत्र हे उलट वाहिल्या जातं. त्याचं कारण आहे पहा. भोलेनाथांनी या व्याधाला आशीर्वाद दिला की तू मला उलट बेलपत्र अर्पण केलंस, मग इथून पुढे उलट्या बेलपत्राचा स्वीकार मी करणार. मला उलट बेलपत्र वाहिलं जाणार, म्हणून आम्ही उलट बेलपत्र वाहतो. हे 3 आशीर्वाद भोलेनाथांनी त्या व्याधाला दिलेत. या 7 हरिणांना आशीर्वाद मिळाले. त्यानंतर व्याधाला आशीर्वाद मिळाला. सगळेजण एकत्रित येऊन या भगवंताचं आनंदाने भजन करत आहेत आणि ते भजन तुम्हा आम्हालाही करायचंय. सर्वांनी टाळी वाजवायचे, मुखाने नामचिंतन करायचं. हे भोळ्या शंकरा उमापति महादेव की जय। पार्वती पते हर हर महादेव। पहा, महाशिवरात्रीची कथा आपण पाहिली. यानंतर या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीची पूजा कशा प्रकारे करायची तो विधी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कशा प्रकारे पूजा करावी. पहा, शिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे 4 प्रहर, या 4 प्रहरामध्ये प्रत्येक प्रहरात एकदा भगवान भोलेनाथांच्या पिंडीची पूजा घडली पाहिजे. पण आपल्याच्यानं 4 प्रहर पूजा शक्य होत नाही.
पण माझी विनंती असेल त्या पूजेचा विधी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर पहा 4 प्रहर पूजा ज्याला शक्य होईल त्यानं करा। शिवरात्रीच्या दिवशी जर एखाद्याला 4 प्रहर पूजा करणं होत नसेल, 3 प्रहर का होईना करा। 3 प्रहर पूजा करणं शक्य नसेल, रात्रीचे 2 प्रहर तरी पूजा करा। 2 प्रहर होत नसेल, 1 प्रहर का होईना करा। आणि रात्रीचा 1 प्रहरही होत नसेल तर तुम्ही दिवसा पूजा केली तरी सुद्धा चालेल, पण शक्य असल्यास 4ही प्रहर पूजा करा। ती पूजा कशी करायची ऐका। तुमच्या गावामध्ये तुमच्या आसपास कुठेही भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जा। मंदिर जर नसेल तर घरामध्ये सुद्धा घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा तुम्ही करू शकता। आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं। काही जणांना शंका असते घरामध्ये शिवलिंग ठेवायचं की नाही। बऱ्याच जणांचा भ्रम आहे की घरात शिवलिंग ठेवू नये। तर घरात शिवलिंग ठेवण्यासाठी काही हरकत नाही, घरात शिवलिंग ठेवलं पाहिजे। तुम्ही म्हणताना घरात शिवलिंग ठेवू नये, कोणतं शिवलिंग ठेवू नये ते सुद्धा तुम्हाला सांगते। जे मंदिरामध्ये मोठ्या आकाराचं शिवलिंग असतं, घरामध्ये जर आपण मोठ्या शिवलिंगाची स्थापना केली तर तेवढे त्याचे नियम आपल्याच्यानं होऊ शकत नाही, किंवा त्याची भरपूर कामाचा व्याप आहे। नियमितपणे आपण सगळे काही नित्य नियम पार पाडू शकत नाही, म्हणून मोठी शिवपिंड घरामध्ये स्थापन करायची नाही। घरामध्ये अगदी छोटीशी पिंड असते ना पहा, जी आपण एका जागेवरती दुसरीकडे उचलून ठेवू शकतो। धातूची असेल, तांब्याची असेल, किंवा पहा काळ्या रंगाची शिवपिंड आपल्या घरामध्ये अनेकदा असते। ही शिवपिंड घरात देवघरात ठेवली तरी चालते। मागच्या काही काळामध्ये अनेक महिलांनी असं केलं की घरातल्या शिवपिंडी उचलून मंदिरात नेऊन मांडल्या। असं काही करत बसू नका, शिवपिंड घरात ठेवा। पहा तुम्हाला जर आसपास कुठे मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर घरातही पूजा केली तरी चालेल, पण मंदिर असेल तर मंदिरात जा। आणि ही पूजा करत असताना सुरुवातीला जेव्हा तुम्ही मंदिरात जाल, आपण साधी पूजा करत असतो। ब्राह्मण देवता जर असतील, ब्राह्मण देवता काहीतरी मंत्र म्हणून, काहीतरी भगवंताचं स्तवन करून देवाची स्तुती करत असतात, पण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना हे मंत्र उच्चार काही जमत नाही। मग अशा वेळेला करायचं काय? आपल्याला मंत्र काही येत नसले तरी सुद्धा आपण देवाचे धन्यवाद तर व्यक्त करू शकतो ना। देवाला धन्यवाद द्या, देवा आम्हाला बाकी काही जमत नाही, पण देवा तुझ्या आज्ञेनं तुझ्या इच्छेनं आमच्याकडून पूजा घडते, म्हणून सर्वात अगोदर त्या देवाला धन्यवाद द्या। तुझ्या इच्छेनं हे सगळं काही होतंय, नव्हे तर तू इथं बोलवून घेतलंस म्हणून हे सगळं काही होतंय। त्या देवाचे आभार व्यक्त करा। आणि त्यानंतर पहा शिवपिंडीची रचना मी तुम्हाला अगोदर समजावून सांगते। सर्वांनी शिवपिंड आठवा। त्या शिवपिंडीमध्ये वरचं जे उभं लिंग असतं ते उभं लिंग भगवान भोलेनाथांचं रूप आहे। भगवान भोलेनाथांचं निर्गुण रूप आहे, ज्याच्यावरती आपण अभिषेक करतो पहा, ज्याला आपण भस्म लावतो, ते उभं लिंग। त्यानंतर त्या लिंगाच्या बाजूची जी कठडी आहे, ती बाजूची कठडी पार्वती मातेचं निर्गुण रूप आहे। पार्वती मातेचं हस्तकमल म्हटल्या जातं। त्या शिवपिंडामध्ये कुणाकुणाचा कुठे कुठे वास आहे ते आपण ऐकतोय, लक्ष देऊन ऐका। पार्वती मातेचं स्थान लक्षात आलं, त्यानंतर
भगवान भोलेनाथांचं स्थान लक्षात आलं. आता त्याच शिवपिंडीमध्ये जे जलाधारी असते ना, ज्यातून तीर्थ बाहेर पडतं, त्या जलाधारीचा उजवा भाग किंवा उजवी बाजू, जलाधारीची जी उजवी कठडी आहे, त्या उजव्या कठडीमध्ये गणपती बाप्पांचा वास आहे, गणपती बाप्पांचं स्थान आहे. आणि त्यानंतर जलाधारीची डावी कठडी, त्या डाव्या कठडीमध्ये कार्तिक स्वामींचा वास आहे. पहा, गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी या दोघांच्या मधोमध भगवान भोलेनाथांची कन्या अशोक सुंदरी, त्या अशोक सुंदरीचं स्थान आहे, अशोक सुंदरीचा वास आहे. सर्वांच्या लक्षात आलं? लक्ष देऊन ऐकलं तर नक्की लक्षात येईल. या शिवलिंगामध्ये कुठे कुणाचं स्थान हे तुमच्या लक्षात आलं. आता पहा, पूजा करत असताना कशा प्रकारे पूजा करायची. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना मंदिराच्या बाहेर नंदी असतात. सुरुवातीला त्या नंदी भगवंताला जलधारा अर्पण करायचे, नंदीला जल अर्पण करायचे. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर आसपास जे काही देवी देवता आहेत असतील तर त्यांनाही जल अर्पण करून घ्या, नसतील तर लगेच शिवपिंडीची पूजा सुरू करायची. आणि पूजा करताना उत्तरेला आपलं तोंड झालं पाहिजे, दक्षिणेला पाठ झाली पाहिजे. पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकदा मंदिरात खूप गर्दी असते, मंदिरात गर्दी असते. मग प्रत्येक जण उत्तरेकडे तोंड करून बसू शकत नाही. खूप गर्दी असल्या कारणानं त्या एकाच जागेवरती सगळेजण बसून पूजा पूर्ण करू शकत नाहीत. जर तुम्हाला त्या ठिकाणी जागा मिळत नसेल, तुम्ही पूर्वेला बसलात, पश्चिमेला बसलात तरी सुद्धा चालेल, पण जागा रिकामी असेल तर उत्तरेला तोंड करून बसा. आणि जर जागा मिळत नसेल तर काही हरकत नाही, पूर्व पश्चिम दोन्ही दिशेंना बसलं तरीही चालेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या महिलांना सवय असते, एकदा पूजेला बसला की दुसऱ्यांचा विचारच करत नाही, पूजेला बसल्या की तासभर उठतच नाहीत. मग शिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांनाच पूजा करायची असते. मग थोडक्यात पूजा आटपून घ्या, कारण आपल्यामुळे बाकीच्यांचं नुकसान व्हायला नको, बाकीच्यांची पूजा थांबायला नको. अनेकदा आपण पुण्य करायला जातो पण पाप माथ्यावरती घेऊन येतो. मग आपल्याकडून कोणाला तरी त्रास होईल किंवा काहीतरी चुकीचं होईल याची दक्षता त्या काळात माणसानं घेतली पाहिजे. मग पूजेला गेलात ना, तुम्हाला समजा जागा मिळालीच, उत्तरेला तोंड करून बसलात, मग तिथं उत्तरेला तोंड करून पूजा करताय, मग बराच वेळ विनाकारण काही घालवू नका. थोडक्यात पूजा आटपा आणि बाकीच्यांना ते स्थान द्या. पहा, उत्तरेला तोंड करून बसा. त्यानंतर गणपती बाप्पा, त्या जलाधारीच्या उजव्या कठडीमध्ये गणपती बाप्पांचा वास, त्या गणपती बाप्पांना जलधारा अर्पण करायचे. त्यानंतर कार्तिक स्वामींना जलधारा अर्पण करायचे, त्या जलाधारीचा डावा भाग, डावी कठडी. त्यानंतर त्या दोघांच्या मधोमध अशोक सुंदरीला जलधारा अर्पण करायचे. त्यानंतर निर्गुण पार्वती, त्या शिवलिंगाच्या भोवती जी कठडी आहे त्या निर्गुण पार्वतीला जलधारा अर्पण करायचे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी भगवान भोलेनाथांना जलधारा अर्पण करायचे, त्या शिवलिंगावरती जल अर्पण करायचे. जल आपण अर्पण करतो, पण जल किती अर्पण करावं, किती वाहावं हे सुद्धा आमच्या महिलांना कळत नाही. पहा, सोमवारच्या दिवशी भोलेनाथांच्या मंदिरात जायचं. मंदिरात पाय ठेवायला जागा नसते, सगळीकडे पाणीच पाणी असतं. पुरुष वर्ग लक्षात येते का तुमच्या सर्वांच्या? जरा ताट बसा बरं, चेहरे पडल्यासारखे वाटतात.
सोमवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जा, मंदिरात सगळीकडे पाणीच दिसतं, मंदिर सगळं अख्खं ओलं झालेलं, आम्हाला कळत नाही जल किती वाहावं. जल वाहण्यासाठी सुद्धा काही मर्यादा या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. जल किती वाहायचं, महिला मंडळ किती वाहायचं जल, किती हंडे ओतायचे शिवपिंडीवरती? हा, हंड्यांनी ओतायचं का बकेटीनं? मागच्या काही दिवसांपासून अनेक जण रोज सकाळी लोटाभर जल घेऊन शिवपिंडीवरती अर्पण करण्यासाठी जातात. तुमच्यातलेही अनेक जण जात असतील. पहा जल किती वाहावं. तर भोलेनाथांच्या शिवलिंगावरती जल अर्पण करत असताना 5 जलधारा अर्पण कराव्यात. त्या जलधारा मग तुम्ही छोट्या लोट्याच्या घ्या किंवा ग्लासच्या घ्या, एखाद्या छोट्या कळशीच्या घेतल्या तरी चालतील, पण 5 जलधारा अर्पण करायच्या. आणि त्या 5 जलधारा अर्पण करत असताना 5 मंत्र मी तुम्हाला सांगते, ते 5 मंत्र म्हणायचे. पहा पूजा प्रत्येकाच्या मुखातून तुम्हाला वेगळी सांगितल्या जाईल. पूजेचा विधी अनेक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळा सांगतील. पूजा तुम्ही कशी करताय किंवा पूजेला कोणतं कोणतं साहित्य वापरताय याच्यापेक्षा तुम्ही ती पूजा करताना किती श्रद्धेनं करताय त्याला महत्व आहे. मी तुम्हाला विधी सांगते, तुम्ही जर नुसता विधीच केला आणि अंतःकरणातून श्रद्धेनं पूजा केली नाही तर काही उपयोग होणार नाही. विधीही करा, सांगितलं त्याप्रमाणे पूजा करा, पण श्रद्धेनं करा. पहा 5 जलधारा अर्पण करत असताना, 5 जलधारा वाहत असताना 5 मंत्र म्हणायचे. ते मंत्र मी समोर म्हणणार आहे, तुम्ही प्रत्येकानं पाठीमागं म्हणायचे. पुरुष वर्ग महिला वर्ग या ठिकाणी आपल्याला मानसिकरित्या पूजा संपन्न करायची. प्रत्यक्षात पूजेचा अनुभव घ्यायचा. जोडा बरं, हात जोडा, हात जोडून डोळे झाकायचे आणि प्रत्येकानं कल्पना करायची की आता आपण शिवमंदिरामध्ये गेलेलो आहोत, शिवलिंगाच्या समोर बसलेलो आहोत आणि आता आपण भगवंताची पूजा करत आहोत. कल्पना करा, सगळ्यांना जलधारा वाहिली आहे, आता शिवलिंगावरती जल अर्पण करायचंय. हातामध्ये पाण्यानं भरलेला लोटा आहे आणि आता शिवलिंगावरती जल अर्पण करतोय. पहिली जलधारा आपण वाहतोय. पहिली जलधारा वाहताना पहिला मंत्र म्हणायचा आहे. सर्वांनी पाठीमागे म्हणा, मी समोर म्हणते. ओम कार्तिकेय नमः. ओम कार्तिकेय नमः. ओम कार्तिकेय नमः. पहिली जलधारा आपण अर्पण केली. आता दुसरी जलधारा आपल्याला वाहायची. दुसरी जलधारा वाहत असताना दुसरा मंत्र आपल्याला म्हणायचा. तो मंत्र सुद्धा मी समोर म्हणते, तुम्ही पाठीमागे म्हणा. ओम कीर्तिमुखाय नमः. ओम कीर्तिमुखाय नमः. ओम कीर्ताय नमः. दुसरी जलधारा आपण अर्पण केली आहे. आता तिसरी जलधारा आपल्याला वाहायची आहे. तिसरी जलधारा वाहताना तिसरा मंत्र म्हणायचा आहे. ओम वीरभद्राय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम वीर
वीरभद्राय नमः। आता यानंतर चौथी जलधारा वाहत असताना चौथा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। ओम कुबेराय नमः। ओम कुबेराय नमः। ओम कुबेराय नमः। चौथी जलधारा आपण अर्पण केली। आता पाचवी जलधारा वाहत असताना पाचवा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। ओम सर्पाय नमः। ओम सर्पाय नमः। ओम सर्पाय नमः। पाच जलधारा आपण अर्पण केल्या। उघडा डोळे। सर्वांनी पूजा केली, जलधारा सर्वांनी वाहिल्या। छान वाटतंय ना? आता पहा हे पाच मंत्र, आणि जर हे मंत्र तुमच्या लक्षात राहत नसतील, एखाद्या व्यक्तीला हे मंत्र उच्चारले जाऊ शकत नसतील किंवा जमत नसेल, तर साधा मंत्र ओम नमः शिवाय याचा जप केला तरी चालेल, नमः शिवायचा जप केला तरी चालेल, किंवा महिला मंडळ आपला सोपा मंत्र घ्या बरं हातवरती। श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 जय हो। जय हो। हरी बोल। टाळी टाळी। जय हो। जय हो। जय हो। हरी बोल। श्री शिवाय नमस्तुभ्यं। 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 जय हो। हरि बोल। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। जय हो। जय हो। जय भोलेनाथ। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमस्तुभ्यं। या साध्या सोप्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल। पहा यानंतर आता तुमच्याकडे जे काही आहे, तुम्ही जेवढे काही बेलपत्र घेऊन गेलात तेवढे बेलपत्र त्या ठिकाणी अर्पण करायचे, भस्म लावायचा। तुमच्याकडे जे जे काही साहित्य आहे
तेलाचा दिवा असेल, तुपाचा दिवा असेल, मी तुम्हाला विनाकारण अनेक प्रकारचं साहित्य सांगत बसणार नाही, कारण आपण शेतकरी माणसं आहोत. प्रत्येक साहित्य उपलब्ध होत नाही, अनेकांना होऊ शकत नाही. तुमच्याकडे जेवढं काही उपलब्ध होते तेवढं साहित्य घ्या आणि तेवढ्या साहित्यातून निष्ठेनं भगवंताची पूजा करा. मग एखाद्याला वाटलं आपल्याला तुपाचे दिवे लावायचे, एखाद्याची इच्छा असेल आपण बरेच दिवे लावू शकतो, तर तुमच्या मनाप्रमाणे दिवे लावा. तुम्हाला कुणाला वाटत असेल आपण इतके बेलपत्र अर्पण करू, कुणाला 100 बेलपत्र वाहायचे असतील, कुणाला 1000 बेलपत्र वाहायचे असतील, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वाहू शकता. आणि पहा, बेलपत्र वाहताना सुद्धा अनेकदा असं होतं की बेलपत्र अनेकांना सहज उपलब्ध होत नाही. कधी कधी शहरामध्ये बेलाचं झाड लवकर सापडत नाही. मग ज्या वेळेला आपल्याकडे बेलपत्र नसतं त्यावेळेला करायचं काय? पहा, आपली जर इच्छा असेल की आपण 100 बेलपत्र वाहावेत, पण 100 बेलपत्र आपल्याला मिळत नाहीत, किंवा काही म्हातारी माणसं असतात झाडावरती चढता येत नाही, मग काय करावं? इच्छा तर आहे. तुम्हाला जरी 100 बेलपत्र उपलब्ध होत नसतील, एक बेलपत्र तर आपण कुठेही उपलब्ध करू शकतो. एक बेलपत्र आपल्याला सहज मिळून जातं. मग एक बेलपत्र तुमच्याकडे असेल, त्या बेलपत्रावरती लाल चंदनानं राम नाम लिहायचं. लक्षात येतंय ना? लाल चंदनानं राम नाम त्या बेलपत्रावरती लिहायचं आणि ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं. असं केल्यानं काय होईल? तर हे एक बेलपत्र तुम्हाला 100 बेलपत्र वाहिल्याचं पुण्य प्राप्त करून देईल. जे लाल चंदन भगवान भोलेनाथांना प्रिय आहे. काल ते कसं निर्माण झालं हे सुद्धा सांगितलं. आणि रामनाम देवाला आवडतं आहे, देवाचं प्रिय आहे. मग तेच आवडतं नाम आवडत्या चंदनानं त्या आवडत्या बेलपत्रावरती लिहायचं. आणि असं करून बेलपत्र वाहिलं तर 100 बेलपत्राचं पुण्य आपल्या पदरी पडतं. बरं, एखाद्याला एकही बेलपत्र उपलब्ध होत नाही, मग अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला तुम्ही मंदिरामध्ये जा. मंदिरात तुम्हाला एक तरी बेलपत्र शिवपिंडीवरती नक्की सापडेल. तिथलच पिंडीवरचं बेलपत्र घ्या आणि जलामध्ये बुडवा, पाण्यामध्ये बुडवा. पाण्यामध्ये बुडवून तेच बेलपत्र जर तुम्ही परत वाहिलं तर तुम्हाला त्या बेलपत्र वाहिल्याचं पुण्य प्राप्त होईल. मग हे जे बेलपत्र आहे, बेलपत्र, भस्म, लाल चंदन, या 3 गोष्टी प्रामुख्याने आपल्या पूजेमध्ये असल्या पाहिजेत. बाकी तुम्हाला बाकीच्या वस्तू, बाकीचं साहित्य ठेवायचं असेल तर ठेवा, उपलब्ध असेल तर ठेवा, पण या 3 वस्तू प्रामुख्याने असल्या पाहिजेत. ही पूजा मी तुम्हाला सांगितली, अशा प्रकारे पूजा करायची. शिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरामध्ये 4 वेळा जर अशा प्रकारे तुमच्या हातून पूजा घडत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर 4ही प्रहर शक्य होत नसेल तर दिवसा का होईना अशी पूजा कराच, पण करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा विधी फक्त महिलांसाठी नाही, पुरुषांनीही अशा प्रकारे पूजा करायची. महिला पुरुष दोघांसाठी हा विधी आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी हे आपण विधीसहित पाहिलं. आता आपल्याला भगवान भोलेनाथ जे या शिव महापुराणाचे जनक आहेत त्यांचं चरित्र पाहायला सुरुवात करायची. पण पहा, त्या अगोदर आपण एकदा भजन करूयात. उठा, सगळे उठून उभे राहा. कंटाळले नाहीत ना तुम्ही पुरुष वर्ग?
फुगड्या होतील या ठिकाणी काय चला चला एक एक जोडी समोर या नाव सांगा काका मला या 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 काका पहा हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही बरं का स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा तो आनंद आपल्याला मिळतो तरी आपण अनुभवत नाहीत पांडुरंग काका टाकसाळे काकींनी समोर यायचं अर्चना काकी या समोर जनाई मुक्ताईने सुनी सुंदर फुगडी फुगाई जय हो जय हो विनोद काकांची फुगडी होईल या काकी समोर या